जमदाडे साहेब चालू करूया. मनोज सर व्हिडिओ ऑन करू शकाल? हो. सुरू करायचं? हो सर, चालू करूया. मॅडम शेअर स्क्रीनचा ऑप्शन. नमस्कार सगळ्यांना. आपण अधिकारी पेजवर आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगांमधील संधी या विषयावरती प्राध्यापक सचिन सुशे सरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. त्यांचा मी परिचय थोडक्यामध्ये करून देतोय. प्राध्यापक सचिन सुशे सर सहाय्यक प्राध्यापक अण्णासाहेब आवटे अन्न प्रक्रिया महाविद्यालय मंचर पुणे येथे कार्यरत आहेत. तर त्यांना 2 वर्षाचा या विषयामध्ये अनुभव आहे आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्स मैसूर येथे त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे या विषयाच्या संदर्भाने. नॅशनल जर्नल मध्ये त्यांचे 2 पब्लिकेशन झालेले आहेत. तर मासिकांमध्ये जसं ऍग्रीटेक मासिक आहे त्याच्यामध्ये 2 लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. आजच्या या युगामध्ये कच्च्या माला विकण्यामध्ये जी पैसा मिळत नाही तो पैसा आपल्याला अन्न प्रक्रिया कच्च्या मालाचं पक्क अन्न करून त्याच्यामध्ये उद्योगामध्ये भरपूर संधी आहे. आणि आज आपल्याला दिसतंय की वेगवेगळ्या एफपीओज म्हणजे शेतकऱ्यांच्या कंपन्या उभ्या राहू पाहत आहेत, उभ्या राहिलेल्या आहेत काही. त्या अनुषंगाने स्मार्ट प्रकल्प, आत्मनिर्भर भारत, विकेल ते पिकेल आणि एमएसएमईचे क्लस्टर्स या माध्यमातून अन्न प्रक्रिया उद्योगामधील नवतरुणांना, नव शेतकऱ्यांना, त्याचप्रमाणे आमचे कृषी विषयातील पदवीधर असतील तर त्यांना खूप मोठ्या संधी यामध्ये उपलब्ध झालेल्या आहे. आणि त्या अनुषंगानं प्राध्यापक सचिन सुशे सर आज मार्गदर्शन करणार आहेत. मी वेळ जास्त घेणार नाही आणि सरळ सरांना विनंती करेल की या विषयाच्या संदर्भाने आपण मार्गदर्शन करावं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन सुसे आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि प्रथमतः भोर सर असतील, गायदाने सर असतील आणि किसान नेटवर्क यांनी इथे येऊन मला जी बोलायची संधी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो. शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं असेल की भरपूर ठिकाणी आपण जे कच्च्या मालाचं व्यवस्थापन आहे हे सचिन सर, व्यवस्थित. बोला. स्क्रीन दिसत नाहीये. एक मिनिट, स्क्रीन शेअर होते मॅडम. ठीक आहे. ओके, बोला सर, बोला. आपण जे कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करतोय किंवा त्याच्यानंतर जे आपण पाहिलं असेल की आपण वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या प्रक्रियामार्फत आपण त्या याच्यामध्ये किंवा त्या कच्च्या मालामध्ये आपण कसं पक्क्या मालात रूपांतर करून आपण त्याच्यानंतर व्हॅल्युएडेशन करणार आहोत की जेणेकरून आपल्याकडे आपल्या शेतीमध्ये जो पिकणारा माल आहे किंवा आपल्या शेतीमध्ये जे नेटवर्कचा प्रॉब्लेम आलाय का सरांना? हॅलो. हो, असं वाटतंय. सचिन सर, मोबाईलवरून जॉईन होता येईल का? 2 ठिकाणून ऑलरेडी त्याबद्दल आपण कसं पाहणार आहोत या निमित्ताने आपल्याला त्याबद्दल तुमचं माईक अनम्यूट करा. हा, बोला. ओके. आपल्याकडे जे उत्पादन होत आहे
तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत. म्हणजे भारतामध्ये जे भाजी, डाळे किंवा दूध, चहा किंवा काजू किंवा आपल्याकडे आपण पाहिलं असेल की मसाल्यांचं सर्वात मोठं उत्पादन होत आहे. सचिन आणि सर, बोला. शेअर स्क्रीन करता परत एकदा, स्टॉप झाली तुमची शेअर स्क्रीन. ओके ओके हां हां. मॅडम, तो ऑप्शन येत नाहीये. फुल स्क्रीन झाला असेल तुम्ही, त्याच्यामुळे हो येत हो नसेल. ओके ओके. बॅक जाऊ का? तिथे खाली ऑप्शन दिसतात का तुम्हाला, क्वेश्चन आन्सर्स, शेअर स्क्रीन? नाही नाही, तसं काही दिसत नाहीये. मग फुल स्क्रीन झालं असेल तुमचं. अल्ट टॅब एकदा प्रेस करता का, किंवा एक्सेप्ट बटन क्लिक केलं की दिसेल तुम्हाला. मिनिमाइज करून बघा एकदा. ओके ओके. फुल स्क्रीन झालं असेल त्याच्यामुळे दिसत नसेल. ओके ओके. दिसले? हा झालंय मॅडम. ओके बरोबर. शेअर नाही झाले सर अजून. शेअर नाही झाली. क्लोज द प्रोग्राम येते मॅडम. काय येते? क्लोज द प्रोग्राम किंवा वेट फॉर प्रोग्राम टू रिस्पॉन्ड. पीपीटी वर क्लिक केलं का तुम्ही? हो, वरतीच आहे. एस्केप करू परत? हो, परत एकदा करा. शेअर स्क्रीनचा ऑप्शन दिसतच नाहीये का? नाही मॅडम, शेअर स्क्रीनचं काय, आता सगळंच बंद झालंय. आता स्क्रीनवर काय दिसतंय तुम्हाला? एकदम पूर्ण व्हाईट झालंय मॅडम. मला माझं पण दिसत नाहीये. ओके, मग हँग झालं असेल. आवाज सर येत आहे. एंडचं बटन तुम्ही प्रेस करून पण नाही होते का? एंडचं करू का? एंड द. एकदा परत रिजॉईन करा, म्हणजे बघता येईल तुम्हाला. ओके ओके चालेल. सर मी काय म्हणतो, माझ्याकडे सेव्ह करतो स्क्रीन माझी. चालेल. होतीये का सर? बघा बरं. माझ्याकडे स्क्रीन नाही, नाही होत. माझी मी माझी स्क्रीन होतो. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. सचिन सर, चालू करूया आपण. ओके. ओके ओके. चला बरं. प्रदीप सर, ती डाउनलोड करून दाखवावी लागेल, तशी ती दिसणार नाही मग. नाही का? ओके. हां. सचिन सर, तोपर्यंत तुम्ही बोलू शकता. आपण शेअर ओके स्क्रीन ओके चालू झाली की मग हो, ते दाखवूया. ओके ओके चालेल. तर आपल्याकडे अन्न प्रक्रियाविषयी हे जे क्षेत्र आहेत किंवा त्यांच्यामधील ज्या संधी आहेत, तर त्याच्याविषयी आपल्याला बघायचं आहे. पण त्याआधी आपण थोडंसं भारतामध्ये आपल्याकडे कोणते व्यवसाय चालतात किंवा व्यवसाय आहेत किंवा त्यावरती आपल्याला अजून थोडंसं काम करावं लागेल, की जेणेकरून आपल्या याच्याबद्दलची जी माहिती आहे किंवा जे उत्पादन आहे त्याबद्दलचं आपल्याला लक्षात येऊन जाईल. म्हणजे भारत हा आपण पाहिलं असेल की कृषी आणि बागायती पिकांचे सर्वात मोठा उत्पादक आहे. आणि आपल्याकडून जुन्या काळापासून पाहिलं असेल की डाळी, दूध, चहा आणि काजू किंवा मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्यांचं सर्वाधिक उत्पादन केलं जातं. आणि फळं आणि भाजीपाला आहे किंवा त्यांच्या ज्या आपण कापूस म्हणूयात किंवा तेलबिया म्हणूयात, यांच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतोय. आणि आपण त्याच्यानंतर पाहिलं असेल की जे वित्तीय वर्ष आहे 2010 मध्ये, तर त्या एकूण अन्नधान्य उत्पादनामध्ये भारताने भरपूर म्हणजे टनांच्या अखेर उच्चांकी पातळीवर पोहोचलं होतं. आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल की सकल देशांतर्गत उत्पादनाचा जो जीडीपीचा पर्सेंट आहे, तर 1% शेती होती. आणि सुमारे जवळजवळ आपण भारताचं पाहिलं असेल की 10% शेती हे निर्यातीत म्हणजे एक्सपोर्ट साठी आपण
भारताचे हे एकूण टक्के शेतीचं उत्पादन केलेलं आहे. त्याच्यानंतर सरासरी जे जगातलं जे शेतीयोग्य जमिनीचं आहे, तर ते 11% बाबतीमध्ये, तर त्याच्यात भारताकडे आपल्याला 60% असं शेतीयोग्य जमीन आहे. आणि आपण त्यानंतर खाली पाहणार आहोत, की खरीप व रब्बी हंगामात अन्नधान्याचं जे उत्पादन आहे, तर ते दशलक्ष टनामध्ये कसं वाढत गेलंय. म्हणजे ते जे इयर आहे 2008 पासून किंवा 2008 सालापासून तर ते 2015 सालापर्यंत खरीप आणि रब्बी हंगामात दोन्ही हंगामात कसं त्याचं वाढत गेलंय किंवा त्याचं जे उत्पादन आहे किंवा त्याचा जो जीडीपी आहे तर ते वाढत गेलाय. म्हणजे जेणेकरून आपण जे पाहिलं असेल की 2012 नंतर ते 2015 पर्यंत खरीप आणि रब्बी हंगामामध्ये दोन्ही याच्यामध्ये जास्त उत्पादन झालेलं आहे. सर नेक्स्ट स्लाइड घ्या. घेतली. ओके. कृषी उत्पादनांची त्यामध्ये आपण निर्यात पाहूयात किंवा जे आपल्याकडून जे एक्सपोर्ट होत आहे तर त्या मालाविषयी आपण माहिती पाहूयात. जर ते आपण पाहिलं असेल की 2015 मध्ये जे आर्थिक वर्ष होतं तर त्याच्यामध्ये 38.70 अब्ज डॉलर्स पर्यंत एवढी पोहोचली होती. त्याच्यानंतर 2011 मध्ये पाहिलं असेल तर 15 अब्ज डॉलर्स पर्यंत त्याची निर्यात पोहोचलेली आहे. म्हणजे जे एक्सपोर्टचं माल म्हणतो आपण किंवा एक्सपोर्ट आहे कोणत्याही अन्नधान्याच्या बाबतीत किंवा जी ऍग्री रिलेटेड जे कृषी निर्यात आहे तर त्याच्या बाबतीत ते भरपूर मोठ्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्याच्यानंतर गहू आणि तांदूळच्या निर्यातीत बाबतीत तर भारत हा सर्वात मोठा निर्यातदार आहे. तर तुम्ही डाव्या साईडला पाहिलं असेल की प्रमुख उत्पादनाचे निर्यात मूल्य आणि मग त्यामध्ये 2014 आणि 15चा मी काही डाटा दाखवलाय. तर त्याच्यामध्ये पाहिलं असेल की 1 नंबरला आपण काय पाहिलंय, म्हशीचे मांस आहे, त्याच्यानंतर बासमती तांदूळ आहे, नॉन बासमती तांदूळ आहे, नंतर गहू आहेत, शेंगदाणे आहेत, मका, तृणधान्य आणि इतर प्रक्रिया केलेलं फळं वगैरे किंवा भाजीपाला आहे. त्यामध्ये मग नंतर आपण दुसऱ्या ठिकाणी कोणत्या कोणत्या देशांना आपण निर्यात करतोय त्याच्यामध्ये व्हिएतनाम 1 नंबरला आहे, त्याच्यानंतर सौदी अरेबिया, संयुक्त राष्ट्र, इराण, युएई, बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया आणि नेपाळ ह्या सगळ्यांच्या बाबतीत आपण पाहिलं असेल तर आपल्या भारतातून बऱ्याच प्रकारे किंवा जे ऍग्री रिलेटेड आहेत किंवा जे शेतीशी निगडीत जे पदार्थ आहेत किंवा आपण जो कच्चा माल म्हणूयात तर त्यांचं बहुतांशी ठिकाणी आपलं निर्यात वाढलेली आहे किंवा जी निर्यात आहे तर ती चांगल्या ठिकाणी होते आणि जे ठिकाणं बी आहेत ते पण जास्त वाढले. तुझा आवाज बंद झाला, माईक बंद झालाय. सर पुढचे घ्या. ओके नेक्स्ट. तर आपण जे व्यवस्थित ठिकाणं पाहिले असतील किंवा जे आपल्याकडे जीडीपीच्या बाबतीत जो आहे तर आपण तो पाहिलेला आहे की ज्या ठिकाणी आपण अव्वल स्थानावर आहोत तर त्या अव्वल स्थानाचं आपल्याला पाहायचंय की जे आहे तर त्यामध्ये आपण भारताची म्हणजे 2010 पासून पाहिलं असेल किंवा 2015 पर्यंत कशी वाढ होत गेलेली आहे किंवा आपण जे सॉरी हॅलो बोला. सर आवाज येतो माझा? हो येतो. येतोय. तर जे आपण ठिकाणं पाहिलेले आहेत किंवा जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे एक्सपोर्ट जे आपण ठिकाणं आहेत तर त्या बाबतीत ते खूप वाढत गेलेलं आहे आणि जेणेकरून जे भारतामध्ये जो जीडीपी आहे किंवा तो जीडीपी म्हणूयात आपण तो खूप वाढलेला आहे की आपल्याला त्यामध्ये निर्यात आहे किंवा ज्या ठिकाणी आपण कृषी मालांचे उत्पादन आहे तर त्या ठिकाणी ते काय वाढत गेलेलं आहे. सर नेक्स्ट घेता. ओके. आता त्यानंतर आपण पाहूयात बागायती पिकांचं डिस्क्रिप्शन थोडस. तर त्याच्यामध्ये काय आहे किंवा बागायती जी पिकं आहेत तर त्याच्यामध्ये काय काय वाढत गेलंय किंवा बागायती पिकांच्या बाबतीत आपण अजून कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला ते किंवा त्याच्या ठिकाणी जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस आपल्याला तशी पुढे घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता ते CGIAR आहे त्या उत्पादनासाठी जर ऍग्रीकल्चर ग्रोथ रेट आहे तर तो 2003 पासून ते 2014 पर्यंत किती वाढत गेलाय किंवा कोणत्या कोणत्या पदार्थांच्या बाबतीत आहे. म्हणजे सुगंधी आणि औषधी वनस्पती असतील किंवा फुले असतील, फळे, भाजीपाला, वृक्षारोपण पिके आणि मसाले. तर त्या बाबतीत पाहिलं असेल तर सगळ्यात जास्त आपण सुगंधी आणि औषधी ज्या वनस्पती आहेत तर त्यांच्या बाबतीत आपण ते वाढवत नेलेलं आहे. त्याच्यानंतर जे आपण 2014 आणि 15 मध्ये भारताने जवळजवळ 74.15 कोटी किमतीची फळं आणि भाजीपाला निर्यात केलाय की ज्यामध्ये
27.22 कोटीची फळं आणि 47.1 कोटी किमतीचा भाजीपाला होता. म्हणजे निर्यातीच्या बाबतीतही आपण कुठं कमी पडलेलो नाहीये. पण जर समजा भारताने आपल्याकडे अन्न प्रक्रिया एवढ्या मोठ्या प्रमाणात होतीये, तर मग जर समजा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला असेल तर यांची नासाडी की त्या प्रमाणात जास्त होते. म्हणजे जर समजा आपण भाजीपाला पाहिला असेल तर तो एक 7-8 दिवसात प्रक्रिया केला नाही तर तो खराब होतो, आणि जर आपण त्याचं प्रक्रिया करून जर बनवलं तर ते खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाऊ शकतं. समजा जर आपण काही घेतलं असेल किंवा आपण टोमॅटो जरी उदाहरण म्हणून घेतलं आणि टोमॅटो पाहिले असतील की शेतीमधून मार्केटला माल आणल्यानंतर तो 2 ते 3 दिवसातच खराब होऊन जातो, म्हणजे प्रक्रिया केली नसेल तर. आणि जर आपण त्याच्यात जर सॉस वगैरे बनवला तर तो सॉस वगैरे भरपूर दिवस म्हणजे 1 ते 6 महिन्यापर्यंत तो जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण 2011 ते 14 पर्यंत किंवा 15 पर्यंत जे फलोत्पन्नाच्या बाबतीत आहे तर ते 26.6% वाढ झालेली आहे. तर तशीच हे माझ्याकडे हा डाटा थोडासा जुना आहे. पण त्याच्यानंतर आपण पाहूयात की ह्या बाबतीत पण आपण भारताने खूप अजून जास्त वाढ केलेली असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइड घ्या सर. आता आपण याच्यामध्ये पाहूयात फळे आणि भाज्याच्या प्रक्रियेच्या बाबतीत. आता जर आपण अन्न प्रक्रिया उद्योग पाहिला असेल तर याच्या बाबतीत हे जे वेगानं वाढणारं एक क्षेत्र आहे की ज्यामध्ये फळं आणि भाज्यांचा प्रक्रिया केली जाते. मग त्यामधून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे तयार असलेले पेय असतील किंवा आपले फळांचे रस असतील, पल्प असतील किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अजूनही त्या फळांपासून बनवू शकतो किंवा आपण ड्राईंग केलेला भाजीपाला असेल किंवा आपण उदाहरण घेतलं तर कसुरी मेथी त्या टाईप मध्ये आपण वाळवलेलं भाजीपाला आपण घेऊ शकतो की जेणेकरून आपल्याकडे व्यवस्थित प्रकारे ते होऊन जाईल किंवा आपल्याकडे भाजीपाला आणि फळांचं उत्पादन जास्त आहे तर त्या प्रमाणात आपल्याला त्याविषयी जे काही निर्यात आहे ती निर्यात जास्त करता येईल. किंवा आपण फळं किंवा भाजीपाला यांच्या बाबतीत पाहिलं असेल की त्यामधून अनेक प्रकारचे आपण उपपदार्थ बनवू शकतो आणि ते निर्यात करू शकतो आणि त्या पदार्थांची जी आपण शेल्फ लाईफ म्हणूयात तर तीही खूप दिवसापर्यंत असते. म्हणजे एक 7 ते 8 महिन्यापर्यंत ते टिकू शकतात. म्हणजे जर आपल्याकडून वाया जाणारा किंवा आपल्या शेतात पिकणारा जो भाजीपाला आहे तो जर अशा प्रकारे जर वायाला जात असेल किंवा त्यापेक्षा आपण जर एखादं छोटंसं प्रोसेसिंग युनिट वगैरे चालू करून त्यामध्ये जर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांवरती प्रक्रिया करू शकलो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी संधी देऊ शकलो किंवा ह्या संधीच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःचा नावाचा ब्रँड तयार करून आपल्याला ते विकू शकलो तर ते आपण फळं आणि भाजीपाल्याच्या प्रक्रियेच्या बाबतीतही होऊ शकतो आणि जे प्रोसेसिंग आहे तर त्या बाबतीतही आपण भरपूर मोठे होऊ शकतो. किंवा भारताची जी प्रगती आहे किंवा जो आपण फॉरेन एक्सचेंज म्हणतो त्या बाबतीतही भारत खूप मोठ्या निर्यातीपर्यंत पोहोचू शकतो. नेक्स्ट. त्यानंतर आपण पाहूयात मांस प्रक्रिया. आता मांस प्रक्रियेच्या बाबतीतही आपल्याकडे पाहिलं असेल की आपण 2017 मध्ये जवळजवळ अंदाजे 6.10 लक्ष एवढ्या टनाची निर्यात होतीये किंवा जे प्रक्रिया केलेलं मांस आहे तर ते आपण प्रोसेस मीट केलेलं आहे किंवा ज्या वेगवेगळ्या प्रकारचे जे म्हशीचं असेल किंवा आपण गाईचं वगैरे मांस म्हणूयात किंवा जे आपले प्राणी असतील पाळीव प्राणी त्यांच्यामधील असेल तर त्या मांस वरती आपण प्रक्रिया करू शकतो. कारण मांस हे 1-2 दिवसातच खराब होतं म्हणजे त्यांची शेल्फ लाईफ जास्त नसते. मग त्यावरती आपण जर काही प्रोसेस किंवा त्याला आपण क्युरिंग म्हणूयात किंवा स्मोकिंग म्हणूयात या टाईपचे जरी आपण मांस मधील पदार्थ तयार करू शकलो तरी त्या बाबतीतही आपण तिथे कमी राहणार नाहीत. आणि आपण पाहिलं असेल की भारत हा म्हशीच्या मांसासह जवळजवळ 50,000 दशलक्ष टनाहून अधिक मांस निर्यात करतोय. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणातही निर्यात आपल्याकडून होतीये. पण त्यावरती जर समजा आपण प्रोसेस चिकन केलं किंवा प्रोसेस मीट म्हणूयात आपण त्यावरती जर अजूनही भर दिला तर अजूनही त्या बाबतीत असणारं किंवा त्या बाबतीत होणारं जे आहे ते आपण जास्त प्रमाणात करू शकतो. नेक्स्ट.
त्यानंतर आपण पाहूयात दूध प्रक्रिया. आता हे दुग्ध प्रक्रियेच्या बाबतीत तर भारत हा खूपच मोठा देश आहे. त्यानंतर आपण त्या दूध उत्पादनाच्या बाबतीत तर एक नंबरच आहोत. म्हणजे अंदाजे जवळजवळ 105 दशलक्ष टन एवढं उत्पादनापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. मग जर आपण एवढं टनाचं उत्पादन करतोय, जर समजा तुम्ही पाहिलं असेल की दूध हे फक्त एक 7 ते 8 दिवसापर्यंत प्रोसेस केलेलं असेल तर ते टिकतं. पण त्याच्यापासून तयार होणारे तुम्ही जर पाहिलं असेल दूध, तूप, लोणी, पनीर किंवा अजूनही बऱ्याच प्रकारचे आहेत की जे आपल्याला त्यामधून जास्त प्रमाणात आपण प्रक्रिया करू शकतो किंवा त्यावरती आपण प्रक्रियेचा भर देऊ शकतो की जेणेकरून आपल्या जे दुग्ध प्रक्रियेच्या बाबतीत आपण एक नंबर आहोत, तर त्यापासून दुधापासून तयार होणारे जे दुग्ध प्रक्रियेचे जे पदार्थ आहेत किंवा दुग्धजन्य पदार्थ आहेत त्या बाबतीतही आपण जास्त पुढे जाऊ शकतो. नेक्स्ट, धान्य प्रक्रिया. आता आपण पाहिलं असेल की तेल, तेलबिया किंवा किरकोळ तेलांची निर्मिती आहे ही आपल्याकडे जास्तच होते किंवा आपल्याकडे तेलबिया किंवा याच्या बाबतीतही आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. मग त्या जर आपण तेवढ्या बाबतीत जर दुसऱ्या क्रमांकावर आहोत, तर आपल्याकडे एवढे टनाची निर्यात किंवा आपण जे फक्त डायरेक्ट अनप्रोसेस्ड रॉ मटेरियल आहे, तर ते निर्यात करण्यापेक्षा आपण जर त्याच्यावरती प्रोसेस करून त्या तेलबियांपासून तेल किंवा त्याचे उपपदार्थ असतील, पेंट किंवा बाकीचे जे पदार्थ असतील ते जर आपण तयार करू शकलो, तर त्या बाबतीतही आपण खरंच पुढे जाऊ शकतो की अजूनही त्यावरती प्रोसेस केलेले जे आहेत ते पदार्थ आपण त्यावरती घेऊ शकतो. नेक्स्ट, आता आपण पाहूयात मत्स्य व्यवसाय क्षेत्रावरती. तर आपण पाहिलं असेल की 2008 किंवा 9 मध्ये सागरी निर्यातीच्या बाबतीत 1,849.08 एवढ्या दशलक्ष डॉलर्स पर्यंत वाढली होती. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण निर्यात करतोय सागरी याच्यावरती, तर त्या निर्यातीच्या एकूण उत्पादनाच्या टक्के आपण 1.1%च आहोत. म्हणजे जर आपण प्रोसेसच्या बाबतीत म्हणजे सगळ्याही कोणत्याही क्षेत्राच्या बाबतीत असेल, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जी एवढी क्षेत्र पाहिली, तर तेवढ्या क्षेत्रांच्या बाबतीत एकूणही जर आपण पाहिलं असेल की प्रोसेस फूड म्हणजे काय किंवा प्रोसेस केलं तर आपण काय करू शकतो किंवा एखादा शेतकरी आहे त्याच्या शेतामध्ये तयार होणारी आपण हळद घेऊयात, जर तो समजा तो हळद विकतोय, तर तशी निर्यात करण्यापेक्षा त्याने जर ती पावडर करून विकली किंवा त्या हळदीची जर त्याने पावडर करून विकली किंवा स्वतःच्या नावाने ब्रँडिंग पॅकेजिंग करून त्याने मार्केटिंग केलं, तर तो त्याही बाबतीत जास्त पुढे जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला निर्यात करायची आहे पण कशी की जे कृषी रिलेटेड जे उत्पादन आहेत त्यांच्या बाबतीत आपल्याला ते उत्पादन पुढे न्यायचंय. नेक्स्ट सर, त्यानंतर आपण पाहिलं असेल की ग्राहक खाद्य उद्योग आहे. म्हणजे जे आपण पॅकेजिंग फूड प्रोडक्ट्स पाहतोय त्यामध्ये मग ब्रेड आणि बिस्किट असतील, तर हे सर्वात मोठे घटक आहेत आणि त्यानंतर बिस्किट उत्पादनात भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण प्रोसेस करतोय तर ते धान्य प्रक्रियेच्या रिलेटेड येत आहे. मग ते धान्य प्रक्रिया जर एवढ्या प्रमाणात वाढवायची असेल किंवा आपण गहू किंवा आपण बाकीच्याही कडधान्य किंवा धान्य आहेत, डाळी आहेत, त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट वगैरे करू शकतो. आणि जवळजवळ आपण बिस्किट उद्योगांची जर उलाढाल पाहिली असेल तर अंदाजे 0.64 अब्ज डॉलर्स इतकी नुसती फक्त बिस्किटांच्या बाबतीत आहे. मग बिस्किटांच्या बाबतीत जर असेल किंवा ब्रेड असतील किंवा त्याच्यापासून अजून तयार होणारे उपपदार्थ असतील, तर आपण त्याच्यावरती नक्कीच प्रोसेस करून भर घालू शकतो. नेक्स्ट सर, त्यानंतर आपण पाहूयात बागायती पिकं. बागायती पिकांच्या बाबतीत जर 2013 आणि 14 मध्ये पाहिलं असेल, तर बागायती पिकांचं एकूण उत्पादन हे 277 दशलक्ष टनांचं एवढं उच्च उत्पादन आपल्या भारतामध्ये झालेलं आहे. मग त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकार, तर मग आता भाजी फळांच्या बाबतीत तर आपण पाहिलंच असेल की आपल्याकडे आपण म्हणतोय की आपल्याकडे प्रत्येक 5 किलोमीटरला भाषा आणि खानपान ते सगळं बदलतं. तर त्याच बाबतीत आपण प्रत्येक ठिकाणी जे तयार होणारं अन्न आहे किंवा प्रत्येक ठिकाणी जे तयार होणारं कृषी उत्पादन आहे तेही नक्कीच वेगळं असू शकतं. म्हणजे जर प्रत्येक बाबतीत आपण पाहिलं असेल की भारतामध्ये प्रत्येक बाबतीत ही विविधता आहे. मग जर फळांच्या बाबतीत पाहिलं असेल तर भारत हा फळांच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे आणि त्यामध्ये पाहिलं असेल की आंबा, केळी,
पेरू आणि पपई यासारख्या फळांचे सर्वात जास्त उत्पादन केलं जातं. आणि अक्रोड, द्राक्ष, केळी किंवा डाळिंब या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या देशातून तिकडे निर्यात केली जाते. म्हणजे आपल्याकडे आपली गरज भागून आपण त्या पदार्थांची किंवा त्या फळांची आहे ती निर्यात करू शकतो. आणि त्यामध्ये आपल्या मग नवीन नवीन प्रमुख निर्यात ठिकाणं ती कोणती आहेत की UAE, बांगलादेश आहे किंवा मलेशिया आहे, सौदी अरेबिया, श्रीलंका, नेपाळ ही आपल्या प्रमुख फळं आणि भाज्यांची निर्यातीची ठिकाणं आहेत की जेणेकरून आपण आपल्याकडे उत्पादित होणारं जे भाजीपाला आहे किंवा फळं आहेत ते उत्पादन करू शकतो. त्याच्यानंतर भाज्या उत्पादक मध्ये पाहूयात आपण. तर ते भाजी उत्पादनाच्या बाबतीमध्ये पण भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामध्ये मग मटार असेल किंवा वाटाणा म्हणूयात आपण, वाटाणा आणि भेंडीच्या उत्पादनाच्या बाबतीत भारत हा 1 नंबरच्या आघाडीवर आहे. त्यानंतर भेंडी उत्पादनाच्या बाबतीत तर भारताचा हा पहिलाच क्रमांक लागतो. आणि वांगी, कोबी किंवा फुलकोबी आणि कांदे हे असतील तर यांच्या बाबतीमध्ये आपण भारताचा पहिला क्रमांक पाहिलेला आहे. आणि दुसरे आहे. आणि जगातील बटाटे आणि टोमॅटोच्या बाबतीत भारत हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आपण भेंडी किंवा बीट असतील किंवा लौकी असेल किंवा ग्रीन चिली, मशरूम म्हणूयात आणि बटाटे ह्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात आपल्याकडून निर्यात केली जाते. त्यानंतर आपण मसाल्यांच्या बाबतीत पाहिलं तर मसाल्यांच्या बाबतीत भारत हा सर्वात मोठा उत्पादक आहे. म्हणजे त्यामध्ये ग्राहक आणि उत्पादक आहे आणि ग्राहकही आहे. आणि जर ते मसाले असतील किंवा मसाल्यांच्या उत्पादनाच्या बाबतीत प्रमुख निर्यात करता आहे. म्हणजे आपल्याकडे जे तयार होणारे मसाले आहेत, म्हणजे आपल्याकडे केरळ वगैरे किंवा आपला जो दक्षिण भाग आहे, तर त्या दक्षिण भाग ह्या मसाल्यांच्या बाबतीत खरीच स्वयंपूर्ण आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याकडे असणारी जी काळी मिरी आहे किंवा मिरची, आले, हळद, लसूण, धने, जिरे, वेलची यासारख्या विविध प्रकारच्या मसाल्यांची आपण निर्मिती तर करतोच, पण त्या बाबतीत प्रोसेसही करून जर विकले किंवा आपण स्वतः मसाले तयार करून विकले तर त्याही बाबतीत आपण स्वयंपूर्ण ठरू शकतो. त्यानंतर आपण नेक्स्ट ओके. त्यानंतर आपण वळूयात मुख्य म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग. आता अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे काय असेल किंवा अन्न प्रक्रिया जो घडामोडी आहेत त्यावरती आपण थोडंसं वळूयात. जे वित्तीय वर्ष आहे की 2015-16 मध्ये, तर ह्या उत्पादनाच्या बाबतीत 1% कंपन्या ह्या अन्न प्रक्रियेच्या बाबतीत होत्या. म्हणजे कसं की आपल्या भारतामध्ये पूर्ण ज्या फूड प्रक्रिया आहेत किंवा त्या फूड प्रक्रियेच्या बाबतीत 1% फक्त जे अन्न प्रक्रिया आहे किंवा फूड प्रोसेसिंग म्हणूयात त्याच्या बाबतीत आहे. त्याच्यानंतर आर्थिक वर्ष 2020 पर्यंत ह्या किरकोळच्या बाजारपेठा आहेत, तर त्यांचं उत्पादन पाहिलं असेल की 48.482 अब्ज डॉलर्स पर्यंत एवढा पोहोचण्याचा अंदाज आहे. आणि मला तरी वाटतं ते पोहोचलंही असेल. किंवा अन्न प्रक्रियेच्या बाबतीत खूप किंवा या क्षेत्रामध्ये किंवा या काही कालावधीमध्ये 33 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याची जी आपण पाहिली आहे. किंवा हे मार्केट बाकीच्यांचं जे मार्केट आहे ते आकर्षित करण्याची जी फूड प्रोसेसिंग मध्ये जी क्वालिटी आहे ती वाढणार आहे. आणि 9 दशलक्ष व्यक्ती ज्या रोजगार निर्मिती आहे तर ती या बाबतीतून होणारी आहे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे फूड प्रोसेसिंग मधले सेक्टरचं विभाजन पाहूयात की ज्या कोणत्या कोणत्या पदार्थ कोणत्या सेक्टर खाली येतात किंवा कोणत्या कोणत्या पदार्थांची निर्मिती केली जाते. त्यामध्ये मग आपण पाहिलं असेल की दुग्धशाळा म्हणजे डेअरी रिलेटेड जे प्रोडक्ट असतील त्यामध्ये आहे पूर्ण आणि स्किम मिल्क दुधाची पावडर असेल किंवा कंडेन्स मिल्क असेल किंवा आईस्क्रीम, लोणी, तूप, चीज यासारखे पदार्थ असतील की जे अन्न प्रक्रियेच्या बाबतीत आपण म्हणजे दुधापासून तयार करू शकतो किंवा ती जागा घेतलेला आहे. आणि तेच आपण फळे आणि भाजीपाल्यांच्या बाबतीत जर घेतलं तर त्यामध्ये शीतपेय आहेत किंवा ज्यूस आहेत किंवा स्लायसेस आहेत किंवा फ्रोझन आणि डिहायड्रेटेड उत्पादन आहेत किंवा आपण बटाटे वेपर्स पाहूयात किंवा चिप्स आहेत इत्यादी भरपूर प्रमाणात आपण त्यावरती प्रोसेसिंग करू शकतो. किंवा जे फळं आणि भाजीपाला आहेत यामध्ये आणखीनही काही प्रकारे आपण शीतपेयांच्या बाबतीत उत्पादन करू शकतो. त्यानंतर धान्य आणि तृणधान्य आहेत, तर यांच्यापासून आपण काय करू शकतो किंवा प्रोसेसिंग जे आहे त्यामध्ये काय होऊ शकतं किंवा धान्यांच्या पासून आपण पीठ तयार करू शकतो का, बेकरी स्टार्च आहे किंवा ग्लुकोज आहे, कॉर्नफ्लोअर आहे किंवा माल्टेड फूड्स असतील किंवा वर्मिसेली म्हणजे आपण रवा म्हणूयात, रवा असेल किंवा जे माल्ट आहे त्यांचा अर्क असेल किंवा धान्य आधारित अल्कोहोल बेस असतील किंवा आपल्या ज्या वायनरी असतील त्याही रिलेटेड त्याच्या येऊ शकतात. आणि धान्य आणि तृणधान्याच्या बाबतीतही आपण वेगवेगळ्या प्रकारचं फूडचं प्रोसेसिंग करू शकतो.
त्यानंतर मासेमारी. तर ह्या मासेमारीच्या उत्पादनामध्ये आपण मत्स्य व्यवसायाच्या याच्यामध्ये पाहिलं की फ्रोझन आणि कॅन केलेले उत्पादन आहेत किंवा प्रामुख्याने आपण ताज्या स्वरूपात जी मासे मिळतात त्याप्रमाणे ही निर्यात करू शकतो आणि जे आपल्याकडे आहे त्याचंही उत्पादन करू शकतो. त्याच्यानंतर ग्राहक खाद्य आहे, जे की आपण तयार करतो. त्यामध्ये आहे की स्नॅक फूड आयटम्स असतील किंवा जे बिस्किट असतील किंवा आपल्याकडे खाण्यास तयार जे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक पेय असतील किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस पाहूयात, त्यानुसार ते आपण बनवू शकतो किंवा वेगवेगळ्या फळांवरती प्रोसेस करून आपण त्यावरती बनवू शकतो. त्याच्यानंतर मांस आणि कुक्कुटपालन आहे. त्याच्यामध्ये गोठलेले आणि पॅक केलेले किंवा प्रामुख्याने ताज्या प्रमाणात असतील तर तेही दोन्ही प्रकारात आपण त्याच्यावरती पाहूया. आणि हे एक आहे की फूड प्रोसेसिंग आहे, ह्या उत्पादनामध्ये एक वाढीसाठी एक प्रचंड संधी आहे सगळ्यांनाच. त्यामध्ये मग आपण सध्या फक्त आपण पाहिलं असेल की हा 2% ह्या फक्त कृषी उत्पादनावरती प्रक्रिया होतीये. त्यानंतर आपण पाहिलं असेल की उत्पादन आणि निर्यात आणि जी अपेक्षित आपल्याला वाढ आहे त्या बाबतीत अन्न प्रक्रिया उद्योग हा 5व्या क्रमांकाचं क्षेत्र आहे. म्हणजे जर हे 5व्या क्रमांकाचं क्षेत्र असेल तर आपण याला एक नंबरच्या क्रमांकाचंही बनवू शकतो. पण कसं, तर ह्या आपण वरती जे पाहिलेत तर त्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांच्या याच्यावरती प्रोसेसिंग करून किंवा कृषी उत्पादन किंवा जो माल आहे तसाच्या तसा प्रोसेस करण्यापेक्षा किंवा तसाच्या तसा निर्यात करण्यापेक्षा आपण त्याच्यावरती प्रोसेस करून वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्याच्यावरती फायदे घेऊ शकतो किंवा त्याच्यावरती ते आपण प्रोसेसिंग करून बनवू शकतो. सर नेक्स्ट. ओके. तर त्याच्याच बाबतीत आपण पाहूयात पशुसंवर्धन आणि दुग्धशाळेच्या बाबतीत. तर आपण आता दुभत्या जनावरांची जी सर्वाधिक जी लोकसंख्या आहे ती भारतात आहे. मग तर 2014 मध्ये जर भारताची पशु उत्पादनांची निर्यात 32,529 कोटी होती, तर त्यामध्ये बकरीचा आणि कुक्कुट उत्पादनाच्या बाबतीत किंवा मेंढीचं आपण मांस म्हणूया किंवा मेंढी आणि बकरीच्या बाबतीत मांस म्हणूया, तर तेही खूप आहे किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा प्रक्रिया केलेला मांस असेल आणि नैसर्गिक मध असेल, तर या बाबतीतही ते आपण खूप पुढे गेलेलो आहोत किंवा या प्रमुख उत्पादनांचा त्याच्यामध्ये समावेश होत आहे. त्याच्यानंतर आपण 2014 या वर्षामध्ये भारताने 7,651 कोटी पोल्ट्री उत्पादनांची तसेच 7,557 टनांची निर्यात केली होती. म्हणजे उत्पादन वेगळं आहे आणि निर्यात ही वेगळी आहे. त्यामध्ये मग पोल्ट्री उत्पादनामध्ये तर आपण पाहिलं असेल की थेट कुक्कुटपालन आहे, कुक्कुट मांस आहे किंवा अंडी आहेत. तर त्या अंडी ही प्रोसेस करून विकू शकतो. म्हणजे ती वाळलेल्या स्वरूपात असतील किंवा शिजवलेल्या किंवा गोठवलेल्या किंवा आपण जी फ्रोझन म्हणूयात त्याही बाबतीत आपण कमी नाही आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जे दुग्धशाळा किंवा डेअरी आहे तर त्या बाबतीतही जगात आपण दूध उत्पादनात 16% वाटा असणारा हा भारत एकमेव देश आहे. म्हणजे आपण सर्वात मोठे उत्पादक आहोतच, पण त्या बाबतीतही आपण थोडस जरा म्हटलं तर मागे पडतोय. कारण आपल्याकडे जे प्रोसेस किंवा होत नाहीये किंवा त्यावरती आपण थोडस प्रोसेसिंगच्या बाबतीत पुढे जायला पाहिजे. आणि भारत हा दुग्धजन्य उत्पादनांचाही सर्वात मोठा निर्यातदार आहे. म्हणजे जेणेकरून ज्यामध्ये आपण पाहिलं असेल की 66 दशलक्ष टन एवढा दुग्ध व्यवसायामधून आपण निर्यात केलेली आहे. आणि 2014-15 मध्ये आपण पाहिलं असेल की 1,205 कोटी रुपयांची उत्पादन आहे जी फक्त दुधाच्या बाबतीत आहेत. तर ती चीज, लोणी, आईस्क्रीम, तूप, दूध पावडर, दही आणि अशी अनेक विविध दुग्ध उत्पादन आहेत की त्या बाबतीत आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केलेली आहे. त्याच्यानंतर आपले प्रमुख निर्यातीचे जे ठिकाणं आहेत त्यामध्ये आहेत बांगलादेश, UAE, पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि फिलिपाईन्स. म्हणजे ह्या सगळ्या बाबतीत मध्ये आपण पुढे आहोत. तर मग आपण त्या बाबतीत कसं करायला पाहिजे किंवा हे जे आपण पाहिले आहेत आतापर्यंत सगळी क्षेत्र पाहिली, पण ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्या संधी आहेत किंवा हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. नेक्स्ट. सर स्क्रीन शेअर होत नाहीये का? झाली. तेवढंच दिसतंय का? हो. ओके ओके. सर डायरेक्ट नेक्स्ट घेता, मी मधलं सांगतो तो परत तिथं दिसत नाही वाटतं ऍक्च्युली. ओके. ओके.
तर आपण उपक्षेत्रातील संधी आहेत तर त्या पाहणार आहोत. तर त्या उपक्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या संधी असू शकतात, म्हणजे ते तंत्रज्ञान आणि उपकरणाच्या बाबतीत असतील तर त्यामध्ये आपण प्रक्रिया आहे किंवा स्टोरेज आहे किंवा लॉजिस्टिक आहे याच्या किंवा पॅकेजिंग आहे, तर या बाबतीतही आपण नवीन नवीन तंत्रज्ञान आणून किंवा ऊर्जा कार्यक्षम करून किंवा ते जे त्या बाबतीत आहे तर ते आपण वाढवू शकतो. आणि अन्न चाचणी प्रयोगशाळा असतील तर ह्या बाबतीतही आपल्याला भरपूर संधी आहेत की जेणेकरून आपल्याला ह्या फूड प्रोसेसिंग किंवा अन्न प्रक्रियेच्या बाबतीत आपण पुढे वाढू शकतो. त्याच्यानंतर पॅकेजिंगचं साहित्य आणि यंत्रसामग्री या बाबतीतही आपण मोठ्या प्रमाणावरती पुरवठा करू शकतो किंवा जे फूड साखळी आहे आपल्या फूड चेन म्हणतो आपण त्याला, तर त्या प्रक्रियेविषयी किंवा इतर कामांसाठी आपल्याला यंत्रसामग्रीचा पुरवठा महत्वाचा आहे. आणि त्या ठिकाणी उच्च प्रतीची आणि सुरक्षित अशी पॅकेजिंग आहे की जेणेकरून जे आपलं तयार केलेलं जे प्रोसेस फूड आहे तर त्या तंत्रज्ञानामुळं जे आपण तयार केलेला पदार्थ आहे तो जास्त दिवस टिकू शकतो. म्हणजे त्यासाठी पॅकेजिंग आणि साहित्य किंवा त्याच्यामधली जी यंत्रसामग्री आहे तर त्या यंत्रसामग्रीच्या बाबतीतही आपल्याला ते पुढे जाता येईल. त्याच्यानंतर रिसर्च आणि विकास कौशल्य असतील किंवा जे डेव्हलपमेंटच्या बाबतीत म्हणूया तर त्याच्या प्रत्येक एरिया वाईज आपण स्थानिक खाण्याच्या ज्या सवयी आहेत त्याच्यावरती आधारित उत्पादन आहेत तर त्याची नाविन्यता आपण शोधून काढू शकतो. किंवा आपण पाहिलं असेल की एखादं स्पेशल क्षेत्र आहे की त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विशिष्ट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ला जातो किंवा विशिष्ट पदार्थ आहे तो जास्त प्रमाणात खाल्ला जातो, तर आपण त्याचं उत्पादन कसं करू शकतो किंवा त्या उत्पादनाच्या बाबतीत आपण कसं पुढे जाऊ शकतो. किंवा प्रक्रिया ऑपरेशन आहे किंवा जे प्रोसेसिंग आहे तर त्या बाबतीमध्ये आपण कसं कार्यक्षमतेने ते हाताळण्यासाठी जे कौशल्य आहेत किंवा कौशल्य लेबर म्हणूयात आपण, त्या आपण कसं वाढवू शकतो किंवा जे टाईप मध्ये जे लोक असतील किंवा जे असतील त्यावरती कसं आपण फोकस करू शकतो. त्याच्यानंतर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन आहे तर त्या मूल्यवर्धनाच्या बाबतीतही आपण काही उत्पादनं काढू शकतो किंवा जे नवीन उत्पादन आहेत त्या बाबतीतही आपण काहीतरी डेव्हलपमेंट करू शकतो. किंवा जे आपले उत्पादन आहेत त्याच्यावरती आरोग्य अन्न आहे किंवा पारंपरिक भारतीय खाद्य आहे किंवा आपल्याला जे सोयीस्कर आहे त्या बाबतीतही आपण पुढे जाऊ शकतो. किंवा जी आपली शेल्फ लाईफ आहे ती पूर्ण वाढवण्यासाठी आपण ही नवीन पॅकेजिंगचं तंत्रज्ञान चव आणि त्या बाबतीतही आपण पुढे पाठवू शकतो. किंवा जे पायाभूत सुविधा आहेत तर त्यामध्ये आपण पाहिलं असेल की मेगा फूड पार्क आहेत किंवा ऍग्रो प्रोसेसिंग क्लस्टर्स आहेत किंवा कोल्ड चेन सुविधा आहेत किंवा ज्या आपण पाहिल्या असतील की गोठवलेल्या भाज्या आणि फळांच्या बाबतीतही या वस्तू तयार करण्यास आपल्याला आधुनिक प्रकारचे जे पॅकेजिंगचे हाऊस असतील तर ते आपल्याला त्या आता मध्ये तयार होणार आहेत. आणि त्याच बाबतीत अजूनही पाहिलं असेल तर कोल्ड स्टोरेज आहेत किंवा वेअर हाऊसेस आहेत, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रसामुग्रीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. त्याच्यानंतर आपण आहे की अन्न प्रक्रिया उद्योग आहे, त्याच्यामध्ये आपण प्रमुख उपक्रम पाहणार आहोत. तर त्या बाबतीमध्ये आपण कसं जे प्राप्तिकर आहे तर तो आपल्याला किती मिळतोय किंवा ज्या प्राप्तिकर आहे आपल्याला तो इन्व्हेस्टमेंट आहे तर ती किती होऊ शकते. किंवा फळं आणि भाजीपाल्यांच्या बाबतीत जर आपण तुम्ही केलं असेल किंवा संवर्धन आणि पॅकेजिंगच्या बाबतीत जर असाल तर ते बाबतीतही आपण 100% आपल्याला त्या कराची सूट मिळते. त्याच्यानंतर जो सेवा कर आहे आपण वस्तू आणि सेवा कर म्हणूयात तर त्या बाबतीतही आपण जे प्रक्रिया केलेलं अन्न आहे किंवा जे त्याची साठवण आहे किंवा हाताळणी आहे किंवा वाहतुकीसाठी जो आपल्याला खर्च येतो किंवा त्यावरती तो जो कर लावला जातो तर त्या बाबतीतही आपण थोडंसं ज्या उपक्रमाच्या बाबतीत आहे तर तेही थोडंसं कमी होऊ शकतं. किंवा जे सीमा शुल्क आहे प्रक्रिया केलेल्या आणण्याचं आपल्याला जे कोल्ड स्टोरेज आहे किंवा त्या हँडलिंगच्या बाबतीत जे होऊ शकतं तर तेही आपल्याला पुढे जाऊ शकतं. त्यानंतर आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारच्या करातही सूट मिळते. म्हणजे आपण जर प्रोसेसिंग करायला लागलो तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या आपण उद्योग त्या ठिकाणी अन्न प्रक्रियेच्या बाबतीत करू शकतो. त्यानंतर आहे जे एफडीआय आणि जी क्रेडिटची सिस्टीम आहे किंवा आपल्याकडे आपण म्हणतोय की लोनची काय सुविधा आहे तर त्या स्वयंचलितच्या मार्गाखाली आपण 100% एफडीआय ची परवानगी आहे. आणि जे सॉफ्ट लोनचे प्रकल्प आहेत तर त्या बाबतीतही आपण भारताने ते 95% पर्यंतचे वाढवलेले आहेत. म्हणजे जे आपण गुंतवणुकीची संधी म्हणतोय किंवा ज्या अन्न प्रक्रिया उद्योग आहे तर त्या बाबतीतही कर आणि ज्या वस्तू किंवा सीमा शुल्क असतील त्याही बाबतीत आपल्याला भरपूर प्रमाणात सूट दिलेला आहे की जेणेकरून लोकांनी किंवा आपल्या शेतकऱ्यांनी त्या मार्गावरती जास्त किंवा प्रोसेसिंग किंवा प्रक्रियेच्या बाबतीत जास्त वळावं लोकांनी किंवा त्याकडे नवीन एक क्षेत्र आहे त्या दृष्टीने लक्ष देण्याची जास्त गरज आहे.
त्यानंतर आपण पाहणार आहोत की ज्या गुंतवणुकीच्या संधी आहेत, मग त्यामध्ये पाहिलं असेल की मेगा फूड पार्क आहेत. तर त्या मेगा फूड पार्क साठी आपण पाहणार आहोत की जे शासनाने जे मेगा फूड पार्क चालू केले, तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला सुविधा पुरवलेल्या असतात. म्हणजे त्यामध्ये साठवण सुविधा असतील किंवा अन्न प्रक्रियाच्या बाबतीत जे उपकरणं आहेत किंवा जे शेड आहेत तेही तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. पॅकेजिंगच्याही सुविधा आहेत, कोल्ड स्टोरेजच्या सुविधा आहेत आणि मोठ्या प्रमाणात साहित्य हाताळणीची जी उपकरणं आहेत, म्हणजे जे आपल्याकडे प्रोसेसिंगसाठी जे उपकरणं लागतात, तर तेही त्या बाबतीत मोठी आहेत किंवा ग्रेडिंग आणि वर्गीकरणची सुविधा आहे, तर तीही त्या बाबतीत खूप गेलेली आहे आणि पायाभूत सुविधा आहेत, तर त्याही सक्षम करण्याच्या मार्गावरती आताच्या ज्या नवीन संधी आहेत किंवा ज्या नवीन आहेत, तर त्या होऊ शकतात. आणि मेगा फूड पार्क मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजे काही शेतकरी गट असतील किंवा स्वयंसहायता गट असतील किंवा शेतकरी असतील, तर तेही मेगा फूड पार्क मध्ये आपली स्वतःची इन्व्हेस्टमेंट करू शकतात, की ज्यांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या संधी किंवा आपल्या करामध्ये सूटही मिळते. त्यामुळे आपण त्यावरती जे फोकस आहे मेगा फूड पार्क वरती किंवा प्रोसेसिंग वरती, तर तो करू शकतो. त्याच्यानंतर कोल्ड चेन आणि लॉजिस्टिक आहे. सर बॅकच घ्या. ओके. बॅक नाही नाही, बॅकला बरोबर 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 आहे, ठीक आहे. कोल्ड चेनचे लॉजिस्टिक असतील, तर त्यावरती आपण फोकस करणार आहोत. म्हणजे त्यामध्ये कोल्ड चेन सिस्टीम काय आहे किंवा जे कोल्ड सिस्टीम आहे, तर त्यामध्ये अजून काय केलेलं असतं की जे नियंत्रित वातावरण आहे ते तयार केलं असतं, की जे वेगवेगळ्या सिस्टीमवरती किंवा वेगवेगळ्या सिस्टीमवरती ते फॉलो होत असतं, की जेणेकरून जो आपण आतमध्ये माल साठवणुकीसाठी ठेवलाय, तर तोही संचयित होऊन त्यावरती ते मालाची जे शेल्फ लाईफ आहे, तर ती जास्त प्रमाणात वाढते. त्याच्यानंतर सुधारित वातावरण संचयन आहे किंवा ज्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी आपण जे वातावरण आहे, तर ते सुधारित करून ठेवलेलं आहे, की जेणेकरून तो पदार्थ त्या एका वातावरणामध्ये जर 8 दिवस टिकत असेल, तर हे आपण या बाबतीतही वाढवून ते त्याचं जे शेल्फ लाईफ आहे, तर ती 16 दिवसापर्यंत किंवा दुप्पट करू शकतो, म्हणजे या बाबतीतही. आणि त्याच्यानंतर शेतीतही आपण थंड हवामान किंवा जे पूर्व पॅकेजिंग आहे, कोल्ड स्टेन पॅकेजिंग आहे, तर ती करू शकतो किंवा आपण ज्या आधुनिक प्रकारचे जे पॅकेजेस हाऊस आहेत, त्यावरतीही भर बनवू शकतो किंवा जे आपण फळं आणि भाजीपाला पिकवण्यासाठी किंवा जे तंत्रज्ञान वापरतोय किंवा त्याच्यासाठी जे चेंबर्स वापरतोय, तर ते चेंबर्सही त्या बाबतीत ही टेक्नॉलॉजी आपण प्रोसीड केलेली आहे. त्याच्यानंतर रेफ्रिजरेटेड ट्रान्सपोर्टेड सोल्युशन्स आहेत, म्हणजे जे आपण कोल्ड स्टोरेजची सुविधा पाहिली, तर त्याही बाबतीत आपण पुढे जाऊ शकतो. आणि जे आपण ऊर्जा क्षमता कार्यक्षमता आहे किंवा जे वाढवण्याच्या बाबतीत आहे, की अजून वाढवली पाहिजे, तर त्याही बाबतीत आपण कोल्ड स्टोरेजच्या बाबतीतही ते वाढवू शकतो. त्यानंतर आपण फूड प्रोसेसिंग मशिनरीच्या बाबतीत पाहिलं असेल, की पॅकेजिंग उपकरणं आहेत किंवा जे पाणी आणि वायू प्रदूषण नियंत्रित करण्याचे उत्पादन आहेत किंवा नियंत्रण आहेत, तर त्यावरतीही आपण काम करू शकतो. नेक्स्ट. त्यानंतर आपण आता शेतकरी किंवा कृषी क्षेत्रातील जे प्रमुख उपक्रम आहेत, की आपण म्हणूयात की प्रोसेसिंगला जे फायदे आहेत किंवा ते लाभदायक आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संधी आहेत किंवा जे उपक्रम आहेत, की जे आपल्या शासनामार्फत जे चालवले जातात. त्यामध्ये मग पहिली योजना आहे की प्रधानमंत्री कृषी संचयी योजना. मग त्यामध्ये असेल की प्रत्येक सिंचनाखाली जे लागवडीचं क्षेत्र आहे ते कसं वाढवलं पाहिजे किंवा प्रत्येक शेतीला आपण पाणी म्हणतोय, तर ते प्रत्येक शेतीला पाणी आहे, तर ते कसं गेलं पाहिजे किंवा सिंचनामध्ये जी गुंतवणूक आहे त्याचं एकत्रीकरण केलं कसं गेलं पाहिजे किंवा जी खाजगी गुंतवणूक आहे, तर तीही मोठी प्रमाणात आहे किंवा ती वाढवलेली आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकरी आपलं जे उत्पादन आहे ते वाढवू शकतो आणि त्या बाबतीतही ती आपण स्वयंपूर्ण होऊ शकतो. त्याच्यानंतर शेतीवरील जे पाण्याची वापराची जी कार्यक्षमता आहे ती आपण सुधारित केलेली आहे किंवा जे आपण जलसिंचन म्हणूयात किंवा त्यामध्ये आपण पाहिलं असेल की ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, या बाबतीतही आपण पुढे गेलेलो आहोत किंवा या बाबतीतही या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या शेतीविषयी जे असणारे सिंचन आहे, तर ते वाढवू शकतो. त्याच्यानंतर जे शाश्वत जलसंधारण पद्धती आहेत, म्हणजे ते आपण मागेल त्याला शेततळ ही योजना आहे, तर या जलसंधारणच्या पद्धतीमध्ये किंवा जलसंस्था आपण नवीन प्रकारे बनवू शकतो, की जेणेकरून आपल्याकडे असणारी जी पाण्याची गरज आहे ती आपण त्यावरती भागवू शकतो. त्याच्यानंतर प्रेसिजन सिंचन आणि पाणी बचत हे तंत्रज्ञान आहे, म्हणजे एका पेंडीमध्ये जास्त उत्पादन आहे,
हर खेती को पाणी ह्या बाबतीतही आपण ते ह्या योजनेचा फायदा घेऊ शकतो, की ज्या बाबतीत आपण पाणी बचत आहे म्हणजे आपण ठिबक सिंचन म्हटलंय तर त्यानुसारही आपण पाणी बचतचं तंत्रज्ञान आणि जे सिंचनच्या सुविधा आहेत त्या वाढवू शकतो. त्याच्यानंतर दोन नंबरला आहे ते आपण आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना. मग या योजनेच्या अंतर्गत काय केलं जातं, की जे आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती आहे, कीड व रोगांचा परिणाम आहे किंवा कोणत्याही बाबतीत जे सूचित केलं आहे, की या पिकाची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण आहे. तर ते त्या बाबतीत विमा संरक्षण दिलं जातं आणि आर्थिक सहाय्य दिलं जातं, की जेणेकरून जे आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती किंवा जे एखाद्या विशिष्ट प्रकारचा कीड किंवा रोग आलाय तर त्यानुसार आपल्याला त्यावरती ते विमा संरक्षण किंवा आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि त्यानुसार कृषी क्षेत्राला जो पतपुरवठा आहे तो सुनिश्चित केलेला आहे, की जेणेकरून ज्या कोणत्याही विशिष्ट भागात जर आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती आली तर त्यांना ही विमा संरक्षण किंवा विमा कवच आपण प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे राष्ट्रीय शेती बाजार किंवा ENAM. तर ह्या राष्ट्रीय कृषी बाजारच्या बाबतीत आपण नॅशनल ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट किंवा बाजार म्हणूयात, तर त्या बाबतीतही विद्यमान वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या समित्या आहेत किंवा जे विपणन समिती आहे तर त्यामार्फत कृषी वस्तूंसाठी एक राष्ट्रीय बाजारपेठ तयार केलेली आहे, की जेणेकरून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा प्रोसेस माल तयार होऊ द्या किंवा शेतकरी जो उत्पादन केलेला माल आहे तर ते संघटित करून ज्या बाजारपेठा मिळतील तर ते आपण आता पाहिलं असेल की काही नाफेड मधून जे खरेदी आहे तर ती नाफेड मधून खरेदी ही त्या बाबतीत झालेली आहे. नंतर पारदर्शक यामध्ये विक्री व्यवहार झालेला आहे आणि किंमत शोधण्यासाठी आपण ई मार्केट किंवा जे प्लॅटफॉर्म आहेत तर त्या प्लॅटफॉर्मच्या बाबतीमधून ही हे पुढे वाढवू शकतो. आणि जे NMM पोर्टल आहे तर ते हे सगळ्या बाबतीत किंवा जे कृषी उत्पादन आहेत तर त्यांचं कुठे विकणार आहोत किंवा कुठे आपल्याला बाजारपेठ उपलब्ध आहे यानुसार एक विंडो सेवा प्रदान करण्यात आलेली आहे, की आपण ते ऑनलाईन पाहू शकतो, की त्या प्रत्येक कम्युनिटीला बाजार भाव किती आहे किंवा शेतकरी मूल्य किती मिळालंय किंवा किंमत किती मिळाली ह्या दृष्टीने आपण त्यावरती प्रोसीड करू शकतो किंवा व्यापाराच्या ज्या ऑफरच्या ज्या खरेदी आहेत किंवा एखाद्या प्रमाणामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की एखाद्या ठिकाणी जास्त प्रमाणात भेंडीचं किंवा शिमला मिरचीचं उत्पादन होत आहे, मग ती त्या ठिकाणाहून उचलून कशी आपण खरेदी किंवा विक्री करू शकतो किंवा त्या व्यापारी सेवेला प्रतिसाद म्हणून आपण कशी तरतूद करू शकतो, की जेणेकरून त्यामध्ये अजूनही इतर सेवांचा समावेश केलेला आहे, की जेणेकरून जे आपल्या शेतकऱ्यामध्ये जे उत्पादन होणार आहे तर ते वाढवलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर 4 नंबरला आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक समस्यांचे जे निरसन केलेलं असतं तर त्यामध्ये किसान सुविधा आणि पुसा कृषी मोबाईल ऍप्स तयार केलेले आहेत, की जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक जे समस्या आहेत ते शास्त्रज्ञांकडून किंवा हवामानविषयक जे समाधान आहे तर ते मिळू शकतं आणि त्यानुसार विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं त्यांच्याकडून मिळतात. त्यानुसार आपल्याला जे पिके आपली किंवा काही नैसर्गिक आपत्ती येणार आहे तर त्यापासून आपल्याला त्या उपाययोजना करता येतील. हे शेतकऱ्यांना कृषी संशोधन परिषदेने म्हणजे ICAR यांनी विकसित केलेल्या पिकांच्या नवीन जातीशी संबंधित माहिती देतं. त्यानंतर संसाधनांचे संवर्धन पद्धती आहेत किंवा शेती यंत्रणेची जी माहिती आहे तर ती यांनी दिलेली आहे आणि त्यावरती जे शेतकऱ्यांना या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना जो परतावा वाढवण्यास मदत होणार आहे किंवा जे आपलं पीक वाचवण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या बाबतीतही खूप ह्या ऍप्सची आपल्याला मदत होऊ शकते. त्याच्यानंतर आपण 5 नंबरला पाहणार आहोत कृषी विपणनासाठी एकात्मिक योजना. म्हणजे आपल्या कृषी उत्पादनासाठी जर आपल्याला स्पेशल काहीतरी ग्रेड किंवा जे स्पेशल ग्रेडचं म्हणूयात ते तयार करायचं असेल किंवा आपल्या माल हा आपला 1 नंबरचा आहे किंवा उत्कृष्ट क्वालिटीचा दर्जेदार उत्पादन आहे तर आपल्याला कृषी मालाला कसा भाव मिळाला पाहिजे किंवा यानुसार या योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेड मानकं तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कृषी मालाचं जे दर्जेदार उत्पादन आहे त्याचं प्रमाणीकरण करण्यास मदत केलेलं आहे, की जेणेकरून आपण जे शेतकरी आहेत तर त्यांच्याकडे जे दर्जेदार उत्पादन आहे त्यांना कसं चांगले किंवा जास्तीचे दर मिळू शकतात, की जे आपल्याला कृषी मालावरती आपण ते ठिकाणी विकू शकतो.
आणि शेती आणि विपणन क्षेत्रातील जे नवीन आव्हानं आहेत किंवा त्याच्यातील जे प्रतिसाद आहे, तर त्याला संवेदनशील आणि भावी शेतकऱ्यांना आयसीटी विस्ताराचे जे वाहन म्हणून वापरणे आहे किंवा ज्या आपल्याकडे नवीन-नवीन टेक्नॉलॉजिकल शेती यामध्ये वापरात आलेली आहे किंवा जे नवीन-नवीन टेक्नॉलॉजिकल बेस आपण शेती करणार आहोत, तर त्या दृष्टीनं पण आपल्याकडे नवीन-नवीन मालांचं उत्पादन कसं वाढवलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर 6 नंबरला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NFSM. तर ह्यानुसार काय केलेलं आहे, की जे तांत्रिक घटकांची ओळख करून आपल्या देशातलं जे पीक उत्पादन आहे, तर विशेषतः त्यामध्ये तांदूळ, गहू आणि डाळी ह्या सुधारण्यासाठी 2007 पासून सुरुवात केलेली आहे आणि या अन्न सुरक्षेच्या बाबतीतही भारत आपल्याला म्हणजे भारताकडून ज्या शासनाच्या दरबारी जे निर्णय घेतले जातात, त्यानुसार आपल्याला याच्यावरती ह्या अभियानांतर्गत मदत होऊ शकते, की जेणेकरून आपल्या विशिष्ट प्रकारचे जे तांदूळ किंवा गहू, डाळी किंवा इतरही धान्य आहेत, त्या उत्पादनाच्या बाबतीत आपल्याला ते माहिती मिळू शकते. नेक्स्ट. त्यानंतर आपण पाहिलं असेल, की कृषी क्षेत्रातील जे प्रमुख उपक्रम आहेत किंवा शाश्वत शेती आहे किंवा त्याच्यासाठी राष्ट्रीय मिशन आहे NMSA. तर त्या बाबतीतही आपण काय केलेलं आहे, की जे अन्न सुरक्षा सुनिश्चित केलेली आहे, की त्या बाबतीत आणि जमीन, पाणी, जैवविविधता आणि आनुवंशिक संसाधनासह हवामान बदलासारखे जे घटक आहेत किंवा ज्या धोक्याचा काही सामना करावा लागतो शेतकऱ्यांना, तर त्यासाठी संसाधनांचं संरक्षण आहे. म्हणजे त्यामध्ये आपण पाहिलं असेल, की विमा सुरक्षा कवच योजना आहेत. त्या दृष्टीनेही या योजनेचे काही उद्दिष्ट आहेत, की जेणेकरून जे शेतकऱ्यांचा जो माल विकला गेलेला आहे, त्यानुसार त्याला अन्न सुरक्षा सुनिश्चित केलेली आहे आणि ज्या जमीन, पाणी किंवा जे संसाधन आहेत किंवा हवामान बदल होतात कंटिन्यू, तर त्यानुसारही आपल्याला त्या संसाधनांच्या बाबतीतही आपण स्वयंपूर्ण असायला पाहिजेत म्हणून. त्यानंतर असला आहे तेलबिया, डाळी, मका आणि तेल पामसाठी एकात्मिक योजना आहे. ISO POM. तर त्यानुसार आपल्याला जे कोरड्या व अर्धशुष्क भागात जे पाऊस पडलेला आहे, त्या परिस्थितीतही तेलबिया वाढवणारे जे लहान आणि सीमांत शेतकरी आहेत, म्हणजे जे छोटे-छोटे शेतकरी आहेत, की ज्यांच्याकडे जमीन कमी आहे, पण त्यांच्याकडे जे तेलबियाचे जास्त उत्पादन होत आहे, तर त्यांनाही या बाबतीत मुख्यतः लक्ष केलेलं आहे, की ज्या 11व्या योजनेअंतर्गत योजनेच्या कालावधीमध्ये तेलबिया आणि डाळींसाठी जी 14 राज्य आहेत आणि मक्यासाठी 15 राज्य आणि पाम तेलासाठी 9 राज्य आहेत. ह्या ठिकाणी ही योजना चालू केलेली आहे, की जेणेकरून त्या बाबतीत किंवा भारतामध्ये घडलेलं प्रत्येक ठिकाणचं जे उत्पादन आहे ते वाढवलं गेलेलं आहे, की जेणेकरून आपण तेलबिया किंवा डाळी किंवा मका आहे, तर या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे. नेक्स्ट. आता आपण हे पाहिलं की सगळ्यांसाठी एक ठरलेलं आहे किंवा आपण पाहिले की कृषी उत्पादनांची निर्यातही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे त्यामध्ये फळं, भाजीपाला, दूध किंवा ग्राहक खाद्य असतील किंवा मांस असेल, ह्या प्रक्रियेच्या बाबतीतही आपण पुढे आहोत. पण ह्या योजनेच्या बाबतीतही आपण थोडेसे मागे आहोत, की जे प्रक्रिया होत नाहीये आपल्याकडे किंवा जे अन्नधान्यांची जी नासाडी होते, तर ती आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याकडे फूड प्रोसेसिंग सारखा एक नवीन संधी आलेली आहे. तर त्या प्रत्येकासाठी एक नवीन संधी आहे. मग त्यामध्ये काय आहे किंवा नवीन संधी कशी वाढवत आहे किंवा जे आपण वाढणारी बाजारपेठ आहे, तर ती वाढणारी बाजारपेठही आहे. त्यानंतर फळं किंवा भाजीपाला या बाबतीतही किंवा जे आपल्याकडे आपण विविधता म्हणतो, तर त्या बाबतीतही सोर्सेसची भरपूर संधी आहेत. त्यानंतर आपण मेक इन इंडिया यासारखेही प्रोजेक्ट पाहिले असतील किंवा जेवी आणि हे सहयोग आहे किंवा डेव्हलपमेंटच्या बाबतीतही आहे. तर ह्या डेव्हलपमेंटच्या बाबतीतही आपण खूप पुढे जाऊ शकतो आणि आपल्याकडे जे किरकोळ वस्तूंचा जो चेहरा आहे, तो चेहरा खूप बदलत आहे. कारण आपल्या ज्या डेली नीड्स म्हणतोय आपण, तर त्या डेली नीड्सही खूप बदलतात. म्हणजे आज एखादं उत्पादन आपल्याला आवडत असेल, तर ते उद्या दुसरंही आवडू शकतं. म्हणजे जेणेकरून किरकोळ वस्तूंच्या ज्या बाबतीत आहेत, तर त्याही आपल्याला आकर्षक ठरू शकतात, की जेणेकरून आपल्याला एक प्रत्येक मालाला आपण एक संधी देऊ शकतो किंवा आपल्याकडे जे वाढणारं जे कृषी उत्पादन आहे, तर त्यासाठी या सगळ्यांच्या एक बाबतीमध्ये आपण एक नवीन संधी घेऊन येऊ शकतो किंवा जे आपल्याकडे अन्न तंत्रज्ञान आहे आणि त्या बाबतीतली जी उपकरणं आहेत, त्या बाबतीतही आपण थोडंसं वाढवू शकतो, की या बाबतीतही सगळ्यांना एक संधी चालून आलेली आहे, की आपण अजून काय केलं पाहिजे. नेक्स्ट. त्यामध्ये आता आपण गुंतवणुकीच्या संधी पाहिल्या असतील किंवा कृषी आणि हॉर्टिकल्चरच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहेत, तर त्या बाबतीतही आपण कसं पुढे जाऊ शकतो किंवा जे आपण कोल्ड चेन म्हणतोय, अन्न साखळी म्हणतोय, तर त्या साखळीच्या बाबतीतही कसे करू शकतो किंवा जे ताजे फळांसाठी जे
पॅक हाऊसेस असतील किंवा भाजीपाल्यासाठी पॅक हाऊसेस असतील किंवा यांत्रिकीकरणावरती आपण जे धान्य आहे तर ते प्रोसेसिंग करणं आहे किंवा बंदरावरती जे हाताळणी आहे किंवा त्याचं संग्रहण आहे, फूड पार्क आहेत किंवा टर्मिनल मार्केट आहेत किंवा आपण नवीनच उदयास आलेलं पाहिलं असेल की सेंद्रिय शेती आहे किंवा आपल्याकडे असणारी जी सागरी निर्यात आहे तर त्या बाबतीतही आपण खूप पुढे जाऊ शकतो. म्हणजे ज्या आपण कृषी आणि हॉर्टिकल्चरच्या बाबतीत जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहेत तर त्या बाबतीतही खूप मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत की जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला वाढ करायची आहे आणि जे आपल्याकडे अन्नाची जी नासाडी होते तर त्या बाबतीतही आपण खूप पुढे गेलं पाहिजे. त्यानंतर निर्यात प्रक्रिया आहे तर ते निर्यात प्रक्रियामध्ये पण आपण खूप मोठे प्रोजेक्ट करू शकतो की ज्याप्रमाणे आपण पाहिलं असेल की शेंगदाण्यापासून जे लोणी आहे म्हणजे ग्राउंडनट जे आहे ते ग्राउंडनटच्या बाबतीतही आपण बटर तयार करू शकतो किंवा तिखट आणि तीळ त्या बाबतीतही करू शकतो. त्यामध्ये तीळ हे आपल्या त्याच्या वरचं कव्हर काढलेले असतील किंवा डिहलिंग केलेले असतील, त्यामध्ये भाजलेले असतील, या प्रक्रियेच्या बाबतीतही आपण निर्यात करून याची विविध वस्तूंची प्रक्रिया करू शकतो किंवा जे शेंगदाणे आहेत ते भाजलेले असतील किंवा मीठ असेल किंवा अजूनही काही कुटिंगच्या ज्या प्रक्रिया असतील तर त्या कुटिंगच्या प्रक्रियाही करू शकतो. त्याच्यानंतर एकात्मिक कोळंबीचं उत्पादन आणि त्याच्यावरती त्या कोळंबीवरती आपण प्रक्रियाही करू शकतो आणि ज्या ह्या गुंतवणुकीच्या संधी आहेत तर त्या आपण खूप पुढे जाऊ शकतो. त्याच्यानंतर ज्या खाद्य प्रक्रिया आहेत तर त्याच्यावरती खूप भर देऊ शकतो. म्हणजे संधीच्या बाबतीत आपण कुठेच कमी नाही आहोत. म्हणजे टोमॅटो किंवा बटाटा फ्लेक्स असतील किंवा बटाट्याची पावडर असेल, टोमॅटोची पावडर असेल किंवा स्पेशली ग्रेड केलेली आपल्याकडे साखर असेल किंवा डिंक पावडर, अंडी पावडर किंवा बेकरचं ईस्ट असेल किंवा फिश ऑइलचा अर्क असेल किंवा टोमॅटोवरती प्रक्रिया असतील. म्हणजे ह्या सगळ्याच्या बाबतीतही आपण करू शकतो आणि ह्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत पाहिलं असेल की आपण मेगा फूड पार्कचे जे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग ऑफ इंडिया यांच्या बाबतीतही खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत की ज्या करून ट्रेनिंग फॅसिलिटीज आहेत किंवा नवीन नवीन ट्रेनिंग सेंटर आपल्याला उपलब्ध आहेत की जेणेकरून आपल्याकडे असणाऱ्या उत्पादनाचं आपण कसं प्रोसेसिंग करू शकतो किंवा आपण कशी गुंतवणूक करू शकतो याविषयी आपल्यालाही सखोल मार्गदर्शन मिळत आहे. नेक्स्ट. त्याच्यानंतर अजून गुंतवणुकीची संधी पाहिल्या असतील तर त्या आहेत पशुसंवर्धनच्या बाबतीत. म्हणजे पशुवैद्यकीय सेवा आहेत, कुक्कुटपालन आहे किंवा डेअरी म्हणूयात त्यामध्ये आहे किंवा आर्थिक जी आहे तर त्या आर्थिकच्या बाबतीतही आपण वाढू शकतो. त्यामध्ये परत विमा किंवा यासारखे विभागही त्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर नैसर्गिक संसाधनं आहेत तर त्या बाबतीतही आपण खूप वाढू शकतो. त्याच्यानंतर नैसर्गिक संसाधनाच्या वेळेस काय करू शकतो की जे खाद्यरंग आहेत, नैसर्गिक खाद्यरंग आहेत त्यावरती उपयोग करू शकतो किंवा ज्या औषधी वनस्पती आहेत तर त्या औषधी वनस्पतींविषयी आपण खूप म्हणजे प्रोसेस करून आपण त्याच्यावरती त्या खाद्यपदार्थांमध्ये कसं वाढवता येईल त्याचाही उपयोग करून घेऊ शकतो किंवा अन्न प्रक्रियामध्ये जे एन्झाईम्स असतील तर ते एन्झाईम्सही आपण त्या बाबतीत पुढे घेऊ शकतो. त्याच्यानंतर जे मसाला आहे तर तो क्रायोजेनिक ग्राइंडिंग करतोय किंवा आपण बारीक करणार पावडर करणार आहोत तर ती पावडरही त्या बाबतीत करू शकतो. त्याच्यानंतर वाळवलेल्या ज्या अन्न आहेत तर त्याच्याविषयीचे प्रक्रिया युनिट आहेत किंवा पावडर बनवण्यासाठी आहेत तर तेही करू शकतो किंवा रिटार्ड पाऊच आहेत त्यामध्ये त्या तात्काळ भाज्या असतात किंवा ज्या भाज्या लवकर खराब होतात तर त्या रिटार्ड पाऊचेस मध्ये भरून आपण त्या भाजीपाल्याचं डिहायड्रेशन प्रोसेस करू शकतो की जेणेकरून नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे सगळ्यांना उपलब्ध होईल. अजूनही नवीन तंत्रज्ञान आहे की ते सेंद्रिय दूध आणि दुधाच्या पदार्थांच्या बाबतीत आहे. म्हणजे सेंद्रिय दूध आहे त्या दुधापासून जे दुधाचे नवीन पदार्थ बनतात तर त्या दुधाच्या पदार्थांपासूनही आपण नवीन पदार्थ तयार करू शकतो. आणि आईस्क्रीमचे गोळे आहेत किंवा एरंडेल डेरिव्हेटिव्ह असतील किंवा केळ्याचं आपण फायबर एक्स्ट्रॅक्शन असेल किंवा वस्त्रोद्योग असतील तर अशा बाबतीतही आपण नवीन तयार करू शकतो. आणि एमएफपीआयने तर नवीन नवीन संधीच घालून दिलेल्या आहेत. नेक्स्ट घ्या सर. ओके. तर महिलांनी या सक्षमीकरणाच्या बाबतीतही खूप मोठं पाऊल उचललेलं आहे की जे आपण पाहिलं असेल की एमओपीआय आहे, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग ऑफ इंडिया यांनी आपल्याला महिला सक्षमीकरणाच्या बाबतीतही खूप मोठं मार्गदर्शन केलेलं आहे की ज्यामध्ये आतापर्यंत मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या अंतर्गत 103 महिलांना आपण असिस्टेड केलेलं आहे आणि त्यामध्ये 101 प्रोजेक्ट हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी झालेले आहेत. त्यानंतर 90 ट्रेनिंग प्रोग्राम्स त्यांनी त्यामध्ये चालू केले की जेणेकरून 355 महिलांना आतापर्यंत प्रशिक्षण मिळालं आहे. त्याच्यानंतर आपण दत्तक ग्राम योजना पाहिली असेल की त्याच्यामध्ये जवळजवळ
1,000 महिलांना त्यामधून लाभ मिळालेला आहे. म्हणजे ही योजना आताच्या 6 महिन्यापासून ती आलेली आहे, की जेणेकरून त्यामध्ये महिलांना सक्षमीकरणावरती त्यांनी भर दिलेला आहे आणि जवळ-जवळ 650 महिलांना दत्तक ग्राम योजनेतून फायदा झालाय, की ज्यामध्ये आपल्याकडे भारतातील 22 राज्यांचा समावेश आहे. त्यानंतर अन्न प्रक्रियेच्या विभागाच्या बाबतीत जी प्रधानमंत्री किसान संचय योजना आहे, तर त्या योजनेच्या बाबतीतही 27 कोल्ड चेन प्रोजेक्ट आपल्याकडे आतापर्यंत आलेले आहेत आणि त्या प्रोजेक्टची जवळ-जवळ 743 करोड पर्यंत कोटीपर्यंत एवढी उलाढाल म्हणजे त्या गुंतवणूक झालेली आहे आणि जवळ-जवळ 208 कोटींची आपल्या त्याला सबसिडी मिळालेली आहे. त्याच्यानंतर रोजगार निर्मितीच्या बाबतीतही खूप पुढे गेलेलो आहोत, की ह्या फूड प्रोसेसिंगच्या बाबतीतून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जवळ-जवळ 1,62,000 लोकांना आपण त्यावरती रोजगार निर्मिती करून दिलेली आहे आणि जवळ-जवळ 2,57,904 शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे, की या मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या बाबतीतही आपण पुढे गेलेलो आहोत आणि जी प्रधानमंत्री किसान संपदा योजना आहे, तर त्यामध्ये मेगा फूड पार्क्स असतील किंवा शीतगृह आणि मूल्यवर्धित ज्या सुविधा आहेत किंवा व्हॅल्यू ॲडिशन म्हणूयात आपण, तर त्या व्हॅल्यू ॲडिशनच्या बाबतीतही खूप मोठ्या प्रमाणात सुविधा आहेत. अन्न प्रक्रिया आणि परीक्षण च्या बाबतीतही निर्मितीची जास्त पुढे गेलेलो आहोत आणि या बाबतीत आपण काय करणार आहोत, की कृषी प्रक्रियाचे जे क्लस्टर आहेत किंवा त्या क्लस्टरच्या माध्यमातून काय आहे, की शेतकऱ्यांना विविध पायाभूत ज्या सुविधा आहेत, तर त्यांची निर्मिती केलेली आहे आणि जे आपण बॅकवर्ड आणि फॉरवर्ड म्हणूयात, की यांची लिंकेजची निर्मिती केलेली आहे. म्हणजे बॅकवर्ड म्हणलं तर आपण शेतकरी उत्पादन म्हणूयात आणि फॉरवर्ड म्हणलं तर ते फूड प्रोसेसिंग आहे. तर या लिंकेजच्या बाबतीतही खूप मोठी उत्पादनाची हमी त्यांच्याकडून आहे आणि अन्न सुरक्षा आणि जी तुमची गुणवत्ता आहे किंवा जे आपण क्वालिटी म्हणतो, तर त्या बाबतीतही या योजनेच्या माध्यमातून आपल्याला क्वालिटीची मिळालेली आहे आणि मनुष्यबळ आणि ज्या संस्था आहेत किंवा ज्या किसान संपदा योजना आहे, तर आपण कौशल्य कामगार त्यामधून निर्मिती करणार आहोत. तर त्या बाबतीतही निपटम आणि IIFT यासारख्या ज्या संस्था आहेत त्या मार्गदर्शन करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग सेंटर्स चालवतात, की जेणेकरून वेगवेगळ्या प्रत्येक शेतकऱ्याला यामधून फायदा होऊ शकतो आणि जे आपण मेगा फूड पार्क पाहिलेत, तर त्यामध्ये शेतकरी गट किंवा स्वयंसहायता गट असतील किंवा जे आपण शेतकरी म्हणूया, तर शेतकरी ही त्यामध्ये फायदेशीर ठरू शकतात आणि आपण जे मुद्रा लोन पाहिलं, तर त्या मुद्रा लोन मध्येही 3 स्टेप आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट आहे बालक योजना, 2 नंबरला आहे ती युवक योजना आणि 4 नंबरला आहे ती तरुण योजना. म्हणजे ह्या बाबतीतही आपण आपला जो फूड प्रोसेसिंगचा जो क्लस्टर आहे किंवा जो आपला फूड प्रोसेसिंगचा जो आपण त्याला हे आपला भाग आहे, तर त्यानुसार आपल्याला सबसिडी मिळून जाते आणि त्यानंतर आहे ती पुढची योजना आहे ती स्टँड अप इंडिया. तर त्या बाबतीतही आपण खूप पुढे गेलेलो आहोत, की त्या योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांना आणि कौशल्य जे असतील शेतकरी, तर त्या कौशल्याच्या बाबतीतही खूप पुढे गेलेलो आहोत आणि त्यानंतर सगळ्यात लास्टला येते ती स्टार्टअप इंडिया. तर स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातूनही आपण खूप साऱ्या प्रकारचे जे आहेत, तर ते अन्न प्रक्रियाविषयी महत्वाचे खूप बनवू शकतो. धन्यवाद सर. प्रश्न आलेत का काही FB वर प्रदीप सर? FB वर चेक करतो मी. नाही आहेत प्रश्न FB वरती. ओके. सचिन सर, तिथे तुम्हाला Q&A ऑप्शन दिसतोय का? त्यात पण प्रश्न नाहीये. तो जो ओके, तो लाईव्ह केलाय का? तो लाईव्ह म्हणजे तो संबंधित नाही आपल्या. ओके ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. प्रश्न आहेत का सर? दिसतंय? नाही. नाही ना? ठीक आहे सर, आपण एक हँड राईज आहे, त्यांना एक बोलायला संधी देऊया. मिस्टर म्हणून आहेत, ऑल टू टॉक केले त्यांना. म्यूट करा तुम्ही आणि बोलू शकता. तिथे माईकचं बटन आहे, त्याच्यावर एकदा क्लिक करा सर. मिस्टर म्हणून कोण आहेत त्यांनी आपलं बोलू शकता आता. हॅलो हॅलो बोला सर. आवाज येतो का? हो येतोय, बोला. हा, आता माझे काही प्रश्न आहेत. हे आकडे जे तुम्ही दिलेले होते ते 2013-14 होते, लेटेस्ट आकडे नव्हते. दुसरं सर, तुमचं नाव कळू शकेल? माझं नाव भरत मगदूम, मी कोल्हापूर जिल्ह्यात कागलहून बोलतो. ओके, ठीक आहे सर, थँक्यू.
आकडे हे 2013-14 सरांनी जास्त दिले होते, लेटेस्ट हो नव्हते. हो हो आणि बरोबर. दुसरे आता मला एक असं करायचं की फूड प्रोसेसिंग करत असताना आता समजा उदाहरणार्थ हळद असू दे, आलं असू दे, यासाठी प्रक्रिया उद्योग आहेत किंवा त्याचे आर्क वगैरे काढणारे आहेत, त्यासाठी लागणारी मशिनरी वगैरे कशी आहे, अत्याधुनिक मशिनरी कुठे मिळतील किंवा त्याची उपलब्धता कशी होईल याच्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन हवं. आणि तुम्ही जे मगाशी म्हटलं होतं की दुसरा प्रश्न ऍपची माहिती, कृषी मोबाईल ऍपच्या संदर्भात तुम्ही थोडीशी माहिती दिली होती, त्या संदर्भात जरा थोडंसं डिटेल सांगावं. जे आपण ज्या ट्रेनिंग किंवा प्रोसेसिंगच्या बाबतीत म्हणलो आहोत, तर त्या ट्रेनिंग आणि प्रोसेसिंगच्या बाबतीत असं आहे की आपल्याकडे जे निपटम किंवा आयआयपीटी आहेत, तर यासारख्या ज्या संस्था आहेत, तर त्या आपल्याला या बाबतीत मदत करतात. आणि जे आपण आता पाहिलं असेल की MOPI किंवा त्यांच्या अंतर्गत ज्या नवीन नवीन योजना आलेल्या आहेत, तर त्या योजनेच्या बाबतीतही आपण खूप मार्गदर्शन घेऊ शकतो. किंवा जे आपण ऑनलाईन जर गेलात तर तुम्ही त्या MOPIच्या याच्यावरती पाहू शकता की जे आपल्याला नवीन नवीन प्रोसेसिंगच्या ज्या योजना आहेत, तर त्याही मिळू शकतात. आणि जेणेकरून आपण त्या बाबतीत तिथे नवीन नवीन ट्रेनिंग जे आहेत, तर ट्रेनिंग अवेलेबल होतील आपल्याला, आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो. हॅलो. हा बोला सर. हा, ते कृषी ऍप संदर्भात तुम्ही कृषी मोबाईल ऍपच्या संदर्भात थोडीशी माहिती जरा तुम्ही मध्ये द्या. हा, ICRचे जे ऍप आहेत ना, तर ते ऑनलाईन उपलब्ध आहेत. तुम्ही जर ICRचे ऍप जर डाउनलोड केलेत, तर त्यावरती तुम्हाला ती सगळी माहिती मिळून जाऊ शकते, की जेणेकरून ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे माहिती देतात. आणि जर ते शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, तर तेही त्या ठिकाणी सोडवले जातात. किंवा तुम्ही डायरेक्टली तिथं कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला असतो, की जेणेकरून तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट डायरेक्ट करू शकता. आणि विविध प्रकारच्या तुम्हाला शास्त्रज्ञांकडून तिथे माहिती मिळू शकते, की आपल्या पदार्थांच्या बाबतीत किंवा आपण जे प्रोसेस करणार आहोत, तर त्या बाबतीत काय होऊ शकतं. आता शेतकऱ्यांनी पालेभाज्या वगैरे पिकवलं तर ऍक्च्युली आता प्रत्येक मार्केट, आता समजा महाराष्ट्रात जवळजवळ 30-40-30 जिल्हे आहेत, त्यामध्ये प्रत्येक मार्केट यार्ड असतं. प्रत्येकाचे दर कमी जास्त असतात. मग शेतकऱ्याला जेणेकरून दर कुठे कसे आहेत आणि कुठला दर चांगला मिळू शकतो किंवा तिथं आपण कसं पाठवू शकतो, या संदर्भात दर पाहायचे असेल तर शेतकऱ्यांनी ते कसे कुठे पाहावेत आणि ते संधी प्राप्त होऊ शकेल की जेणेकरून शेतकऱ्यांचं चांगला मालाला दर मिळेल, ही अपेक्षा आहे. तर मी ते स्लाइडमध्ये दाखवलं होतं की ई-मार्केट किंवा ENM ही जी योजना आहे, तर त्या योजनेच्या अंतर्गत आपल्याला ते ऍप्स अवेलेबल आहेत, की जेणेकरून शेतकऱ्यांनी जे उत्पादन केलेलं आहे, तर ते शेतकऱ्यांना कोणत्याही ठिकाणी विकता येईल. किंवा तुम्हाला जर वाटलं समजा की एखाद्या ठिकाणी एखाद्याची जागा आहे की त्या ठिकाणी तुमच्या उत्पादनाला जास्त किंमत मिळू शकते, तर ते तुमचं उत्पादन खूप पुढे जाऊ शकते. किंवा तुम्हाला वाटलं की या ठिकाणी आपला माल विकायचा नाहीये, तर त्या ठिकाणी तुम्ही माल न विकता तुम्ही ज्या अवेलेबल आहेत किंवा जो तुम्हाला उच्चांकी दर देऊ शकतो, किंवा तुमच्या ज्या मालाची जी क्वालिटी आहे, तर ती पाहून तुम्हाला जो पुढे देऊ शकतो, त्यानुसार तुम्ही पुढे जाऊ शकता मग त्यावरती. ते कोणतं ऍप आहे, ते कोणतं ई मार्केट, म्हणजे ते नाव थोडंसं. ENAM. हा हा, ओके ओके. ओके, त्यावरती पाहू शकता. किंवा जे खाली काही लिंक असतील तर मी त्यावरती त्यांना पाठवू शकतो. ओके ओके सर, तुमचा एक मोबाईल नंबर जरा, म्हणजे पुढे काय मदत लागेल तर तुमचा संपर्क साधता येईल या तर संदर्भात. लास्टला शेअर केला जाईल त्यांचा नंबर. ओके, धन्यवाद. वैद्य सर, समाप्त करा. हो हो. आज आपल्याला प्राध्यापक सचिन सुसे सरांनी अतिशय विस्तृतपणे भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगामधील संधी, म्हणजे याचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे, की जेवढ्या काही उद्योगामधील या अन्न प्रक्रियेच्या संधी आहेत, त्या संदर्भाने विस्तृत अशी मार्गदर्शन केलेले आहे. त्याहीपेक्षा त्यांनी असं म्हणायला हरकत नाही की बाबा जी नवीन उद्योजक होऊ पाहत आहे, त्यांच्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध करण्याच्या निमित्तानं ह्या विवेचनामधून नवीन उद्योजक उभे राहतील असं आपण करूया. तर मी प्राध्यापक सचिन सुसे सरांचं इथे किसान चे वतीने आभार मानतोय. तसेच आमचे सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक लाईव्ह टीम जी आहे, तर त्यांच्या वतीने सुद्धा इथे आभार मानतोय. आणि प्रदीप भोर सर आहेत, जमदाडे सर आहेत, यांच्याही मी या ठिकाणी आभार मानतोय. थांबतो. थँक्यू.
किसान, शेतीतील नव्याची ओळख करून घ्या, तज्ञांशी थेट संवाद साधा. किसान ॲप डाउनलोड करा.